आज आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा पुढील प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम आपल्यासमोर दिलेला आहे. हा ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे हा झाला फ्रंट व्ह्यू. क्वेश्चनमध्ये जेव्हा ॲरो इकडून दाखवला तर तो होतो फ्रंट व्ह्यू, आणि ह्या साईडनी राईट हँड साईड व्ह्यू, आणि वरच्या साईडनी जर पाहिलं आपण तर हा होईल टॉप व्ह्यू. तर सर्वप्रथम आपण पाहूया फ्रंट व्ह्यू हा दिलेला प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेममध्ये आपण पाहणार आहोत फ्रंट व्ह्यू कोणता आहे. तर अगोदर आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डायमेन्शन पाहूया. हॉरिझॉन्टल डायमेन्शन आहे 36 प्लस 15 आणि प्लस 15, म्हणजे हे झाले 66. ॲडिशन केले आपण 36 प्लस 15 प्लस 15 66. आणि व्हर्टिकल हाईट आहे 44. आता इथून जर पाहिलं आपण फ्रंट व्ह्यूमधून तर आपल्याला काय दिसेल? सर्वप्रथम तर हा पोर्शन दिसतो. मी जे पेन्सिलनी दाखवत आहे ना, तर हा पोर्शन दिसतोय फ्रंट व्ह्यूमध्ये. हा पोर्शन दिसेल आणि हा पोर्शन दिसेल, म्हणजे फ्रंट व्ह्यूमध्ये व्हर्टिकल हाईट 44, हॉरिझॉन्टल आहे 66. त्याच्यानंतर वरती परत 15, ही 15 प्लस ही 15 आणि ही हाईट. ह्या 36मधून 15 मायनस केल्यावर ही येते ती, म्हणजे हा एल शेप दिसतोय आपल्याला थोडक्यात. आपण आता हा पाहूया. हा झालेला आहे आपला फ्रंट व्ह्यू. हा टोटल पोर्शन हा दिसतोय ना, हा मी पेन्सिलने जो मार्किंग करत आहे ना, हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. म्हणजे ह्या साईडनी पाहिल्यानंतर आपल्याला हा व्ह्यू दिसतोय, हा व्ह्यू दिसतोय. हा एवढा पोर्शन आपण फ्रंट व्ह्यूमध्ये काढणार आहोत. आता हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू कुठं काढणार आपण? इथं आता डायमेन्शननी काढणार, आपण स्केलनी काढणार आहोत फ्रंट व्ह्यू. आता मी सर्वप्रथम मी डायमेन्शन घेतलेलं आहे 36 प्लस 15 प्लस 15, म्हणजे हा झाला 66. मी ड्राफ्टरने डायमेन्शन घेणार आहे स्केल. आता हा झालेला आहे 66 आणि हाईट आहे, ही हाईट आहे 44. हाईट आहे 44. त्याच्यानंतर हे डायमेन्शन आहे 15, मग तिथून 15ला मार्किंग केलं आणि 15ला वर एक रेष ड्रॉ केली, प्रोजेक्शन ड्रॉ केलं, किंवा आपण इथं 15ला मार्किंग घेऊ, इथं 15 मार्किंग घेऊ, आणि खालून पण 15 आहे, खालून पण इथून 15 आहे. हे झालं, ही झाली लाईन. आता इथून हॉरिझॉन्टल टाकूया. मी थोडेसे प्रोजेक्शन डायमेन्शनसाठी एक्सटेंड करत आहे. आता हॉरिझॉन्टल डायमेन्शन किती होतं आपलं? 66. हे जे डायमेन्शन आहे तर डायमेन्शन द्यायचे किती आहे ते 66. ॲरोसुद्धा 1:3 आहे साईज. हे डायमेन्शन झालं 66. मी युनिट कोणतंच लिहित नाही, म्हणजे याचा अर्थ झाला तर मिलीमीटर. आता इकडं व्हर्टिकल डायमेन्शन किती होतं आपलं? 15. व्हर्टिकल डायमेन्शन आहे 15. हा व्हिडिओ थोडासा स्लो घेऊ आपण, कारण कसं आहे समजलं पाहिजे.
हे डिस्टन्स आहे 15. आता मी तुम्हाला समजून सांगतो मी कसं ड्रॉ केलेलं आहे ते. अगोदर मी ड्रॉ करतो आणि मग तुम्हाला समजून सांगतो. हां, आता फिगर पहा. 36 + 15 + 15 म्हणजे हा झाला 36 + 15 + 15 म्हणजे हा हॉरिझॉन्टल घेतला आपण 66. हा जो हॉरिझॉन्टल आहे तो फ्रंट व्ह्यूमध्ये दिसतो. हा जो ब्लॅक पेन्सिलने केलेला पोर्शन आहे ना तो फ्रंट व्ह्यूमध्ये दिसतो. आणि ही हाईट किती आहे 44. म्हणून ही हाईट घेतलेली आहे आपण 44. ही टोटल हाईट 44 घेतलेली आहे. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे 15. म्हणजे हे डिस्टन्स घेतले 15. त्याच्यानंतर फ्रंट व्ह्यूने पाहिल्यानंतर हा स्लॉट दिसत नाही म्हणून इथं घेतलेली आहे डॉटेड लाईन. पण ती डॉटेड लाईन कितीला घेतलेली आहे इथून वरून 15 आहे. ह्या वरच्या साईडने इथून 15 डिस्टन्स घेतलेलं आहे हा स्लॉटला. त्याच्यानंतर आपल्याला दिसतोय हा हा मधला पोर्शन हा म्हणजे तो हा पोर्शन आहे आणि हा पोर्शन म्हणजे हा पोर्शन आहे. इथं 15 घेतलेले आहे. हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. हा झाला फ्रंट व्ह्यू. आता आपण साईडला प्रोजेक्शन घेणार आहोत आणि व्हर्टिकली पण प्रोजेक्शन घेणार आहोत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. आता मी एक्सटेन्शन करणार हे लाईन्स प्रोजेक्शन घेणार आहेत. इकडं हॉरिझॉन्टली एक्सटेंड केल्या. ही डॉटेड लाईन जी आहे ही पण एक्सटेंड करायची आहे. आणि आता ही व्हर्टिकली पण एक्सटेंड करून घेतो मी. याला म्हणायचं प्रोजेक्शन. प्रोजेक्शन शुड बी फेंट. इट शुड बी ड्रॉन विथ द हेल्प ऑफ 2H पेन्सिल. and the other drawing should be done with the help of HB पेन्सिल. आता हे घेतलेले आहे आणि प्रोटेक्टरने आपण काय करूया अँगल ड्रॉ करूया. अँगल किती घ्यायचा आहे आपल्याला इथे घेतलाय आपण पोझिशनला, ह्या सेंटर पोझिशनला घेतलाय. आता इथून कितीचं ड्रॉ करायचं आहे अँगल, असा अँगल ड्रॉ करायचा आहे 45. हा 45 अँगल ड्रॉ केला आणि ड्रॉ केल्यानंतर आपण इथून एक लाईन टाकूया ड्राफ्टरने. वी शुड यूज द ड्राफ्टर सो दॅट द ॲक्युरेसी विल बी मोर. ॲक्युरेसी जास्त येण्यासाठी आपण ड्राफ्टरचा वापर करत आहोत. हा झाला फ्रंट व्ह्यू. आता इकडे काढणारे आपण राईट हँड साईड व्ह्यू. राईट हँड साईड व्ह्यू म्हणजे ह्या फिगरमध्ये ह्या साईडने पाहायचं. हा झालेला आहे राईट हँड साईड व्ह्यू. आता राईट हँड साईड व्ह्यू कसं दिसेल मी ते पण दाखवतो तुम्हाला. राईट हँड साईड व्ह्यूमध्ये काय झालेलं आहे हे बघा. मी आता ब्ल्यू पेन वापरतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. राईट हँड साईड व्ह्यूमध्ये हे डिस्टन्स किती आहे हॉरिझॉन्टल 45. मग आपण 45 डिस्टन्स घेऊया. इथं 45 डिस्टन्स घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इथून तर इतकं डिस्टन्स घेतले 45. आणि व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे आता हे 44. म्हणजे हे आपण साईड प्रोजेक्शनने घेतलेले आहे. प्रोजेक्शन साईडकडून घेतलेले आहेत. ते डिस्टन्स आहे आता 44. ओके. तर आता हे डिस्टन्स झालेलं आहे 44. मग त्याला आपण डायमेन्शन देऊन टाकू. थोडंसं डिस्टन्स ठेवून एक फेंट लाईन मारायची आणि एरो करायची 1:3चा डायमेन्शनचे. हे झालं डिस्टन्स 44. आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे ते 44 झालं. आता हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 45. हे घेतलं आपण आता 45. हे झालेलं डिस्टन्स 45. ओके.
आता मी तुम्हाला पोर्शन दाखवतो ब्ल्यू पेननी, म्हणजे आपल्याला राईट हँड साईड व्ह्यू लेफ्ट हँडला काढायचा असतो फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये. हा झालेला आहे आपला राईट हँड साईड व्ह्यू. ओके. आता हा जो पोर्शन आहे मी ब्ल्यू पेनने दाखवतो, मार्किंग करतो, हा पोर्शन आपल्याला राईट हँड साईड व्ह्यूमध्ये दिसतो. म्हणजे मग तो आता मी ड्रॉ करतो. आता हा जो पोर्शन केलेला आहे मार्क केलेला ब्ल्यू पेनने, तो मी हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घेऊन मार्किंग करतो. त्याची हाईट आहे आपल्याला माहीत 15. म्हणजे आपण हा प्रोजेक्शन इकडं घ्यायचं आहे. ओके. आता हे प्रोजेक्शन इकडे घेतल्यानंतर ही जी लाईन आहे ही पूर्ण स्ट्रेट लाईन दिसेल. ही जी लाईन आहे ही पूर्ण स्ट्रेट लाईन इथं आपण ड्रॉ करणार आहोत. आता इथं पूर्ण ही लाईन ड्रॉ केली. आणि आता आपल्याला कोणता पोर्शन दिसेल अजून राईट हँड साईड व्ह्यूमध्ये? हा पोर्शन मी जो ब्ल्यू कलरने मार्किंग करत आहे पेनाने, हा पोर्शन आपल्याला दिसत आहे. हा जो पोर्शन आहे ना हा ब्ल्यू मार्किंगनी, तर तो आपल्याला दिसत आहे राईट हँड साईड व्ह्यूमध्ये. हा इकडून म्हणजे आपण ह्या साईडनी पाहत आहे. ह्या साईडनी पाहतोय आपण. समजतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? आता इथून किती घ्यायचं? 15, 15 आणि 15. म्हणजे आता आपण इथं डिस्टन्स घेणार आहोत. इथं घेऊ आपण 15, 15. हे डिस्टन्स घेतलेले आहे आपण 15 आणि 15. हे पहा, हा जो पोर्शन आहे हा असा, हा एवढा जो पोर्शन दिसतोय ना तर तो हा पोर्शन आहे. हा असा पोर्शन आहे. हा पोर्शन घेतलेला आहे. आणि आता इथं किती डिस्टन्स आहे? इथं तुम्ही ड्राफ्टर वापरून हे डायमेन्शन दाखवायचं आहे. मी थोडंसं फास्ट घेतोय. हे डिस्टन्स झालं 15. हे डिस्टन्स झालं 15. आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स सुद्धा किती आहे? म्हणजे हे व्हर्टिकल डिस्टन्स, हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे 15. आता हे डिस्टन्स आहे 15. ओके. आणि आता इथून ड्रॉ केलेलं आहे. आता फ्रंट राईट हँड साईड व्ह्यूमध्ये हा नॉच दिसत नाही आहे. म्हणजे हे 15 मधला हा नॉच दिसत नाही आहे. कोणता? हा नॉच दिसत नाही इथला, म्हणून ती इन डॉटेड लाईन. म्हणजे बरोबर याच्या खालची इथून तेवढी डॉटेड लाईन टाकावं लागणार आहे आपल्याला. इथं डॉटेड लाईन, कारण ती दिसत नाही, त्याला हिडन लाईन पण म्हणतात, आपण डॉटेड लाईन म्हणतो. आणि आता आपण पाहूया, प्रोजेक्शन टाकूया. इथं प्रोजेक्शन घेऊया खाली. त्याच्यानंतर हे प्रोजेक्शन घेऊया. प्रोजेक्शन म्हणजे फेंट लाईन टाकायची आहे आणि इथून फेंट लाईन टाकायची आहे, इथून फेंट लाईन टाकायची आहे. हा मेन प्रॉब्लेम दिसला पाहिजे, म्हणजे लक्षात येतं. परत आता हॉरिझॉन्टल लाईन टाकूया आपण. इथून हॉरिझॉन्टल लाईन, इथून हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यानंतर इथून हॉरिझॉन्टल लाईन आणि इथून सुद्धा हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया आपण. आता हे प्रोजेक्शन कसे घेतलेले आहेत त्याची डायरेक्शन दाखवतो. परीक्षेत डायरेक्शन दाखवली नाही तरी चालते, पण इथे समजून घेण्यासाठी आपल्याला एरो प्रोजेक्शनचे डायरेक्शन दाखवतोय मी. आणि हे असे डायरेक्शन दाखवलेले आहेत. हे डायरेक्शन
हे डायरेक्शन. आता हा झाला फ्रंट व्ह्यू. हा राईट हँड साईड व्ह्यू लेफ्ट हँड साईडला काढलेला आहे. हा झाला फ्रंट व्ह्यू, हा राईट हँड साईड व्ह्यू. आता टॉप व्ह्यू. आता टॉप व्ह्यू म्हणजे हा वरच्या साईडने पाहायचा आहे आपल्याला. आता त्यासाठी आपण आहे ना पेन्सिलचाच वापर करूया, कलर पेन नाही आहे. आता फ्रंट टॉप व्ह्यू. आता टॉप व्ह्यू म्हणल्यानंतर ॲरो या डायरेक्शनने दाखवावं लागेल. तर त्या ॲरोमध्ये आपल्याला काय दिसेल, हा जो व्हाईट कलरचा पोर्शन आहे हा, तर हा टॉप व्ह्यूमध्ये दिसतो, हा टॉप व्ह्यूमध्ये दिसतो, हा टॉप व्ह्यूमध्ये दिसतो आणि हा टॉप व्ह्यूमध्ये दिसतो. मग आता आपण कसं करणार आहे, अगोदर हॉरिझॉन्टल डिस्टन्स मार्क करून घेऊया. आता इथून तर इतकी स्ट्रेट लाईन, त्यानंतर इथून तर इतकी स्ट्रेट लाईन, परत इथवर स्ट्रेट लाईन. आपण हॉरिझॉन्टल लाईन टाकून घेऊया अगोदर टॉप व्ह्यूमध्ये. ही एक लाईन टाकून घेऊया आणि आपण ॲरो घेतलेलेच आहेत हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली. त्यानंतर ही जी लाईन आहे ही 15 मिलीमीटरची आहे. ही जी लाईन आहे ही 15 मिलीमीटरची, इथून इतकं 15 मिलीमीटर. मग प्रोजेक्शन वरून घ्यायचे आहेत. प्रोजेक्शन वरून जेव्हा घेतो आपण तेव्हा काय होईल, इथं आडवी लाईन येईल हॉरिझॉन्टल आणि इथं व्हर्टिकल लाईन येईल. म्हणजे हा पोर्शन झाला 15, 15 आणि 15चा. मग आता इथं काय करता येईल, आता हा पोर्शन जो दिसतोय हा पोर्शन, इथं स्ट्रेट लाईन आणि इथं स्ट्रेट लाईन येईल. इथं आपण स्ट्रेट लाईन टाकून देऊया, इथं स्ट्रेट लाईन टाकून देऊया. ओके. आता ही साईड हॉरिझॉन्टल आहे, हा व्हर्टिकल लाईन येणार आहे. मग आपण आता इथं व्हर्टिकल लाईन टाकून देऊ. परत ती व्हर्टिकल लाईन कुठून आहे, हॉरिझॉन्टल, ही हॉरिझॉन्टल 15 पर्यंत घ्यायची. म्हणजे परत आपण आता इकडून 15 घ्यायचं, परत इथं वरती 15, परत आडवी 15 आणि परत अशी 15. म्हणजे परत अशी वरती 15 डिस्टन्स घ्यायचा ड्राफ्टरमध्ये 15, त्याच्यानंतर परत 15 आणि परत ही लाईन जॉईन करून घ्यायची. हा झाला तुमचा टॉप व्ह्यू. आता इरेजरने आपण थोडंसं रफ केलं तरी चालतं. सगळ्या प्रोजेक्शन लाईन इरेज नका करू, जे एक्स्ट्रा झालेले आहेत ते इरेज करायचे. आता इथे आपण डिस्टन्स देऊया, हे किती डिस्टन्स होतं व हा झालेला आहे टॉप व्ह्यू. हे इथं डायमेन्शन मार्किंग करतो मी. हा झाला 15, हा झाला 15, हा झाला 15. हे ॲरोनी मार्क करायचे, ॲरो मार्क करायचे. आणि हा व्हर्टिकल सुद्धा झालेला आहे 15, हा झालेला आहे 15. आणि तुम्ही फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा सिम्बॉल पण टाकू शकता. फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा सिम्बॉल असा असतो, 2 सर्कल असतात, इथं सेंटर लाईन असते आणि इथून ह्या साईडला हा व्ह्यू असतो. हा झाला फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचा सिम्बॉल. ते तुम्ही हा सिम्बॉल तुम्ही पेन्सिलनी काढायचा आहे, सर्कलनी किंवा प्रोटेक्टरने काढला तरी चालतो. आता मी पेनाने मार्किंग करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल फ्रंट व्ह्यू कोणता आहे, टॉप व्ह्यू कोणता आहे, साईड व्ह्यू कोणता आहे. डार्क लाईन करतो. आता हा जो पोर्शन आहे हा झालेला आहे, हा झालेला आहे आपला फ्रंट व्ह्यू. हा झाला आहे फ्रंट व्ह्यू. ही झाली डॉटेड लाईन. पेपरमध्ये पेन्सिलनीच काढायचं आहे, नाहीतर तुम्ही काढशाल पेनाने, तसं नाही चालत.
पेनाने काढायचं. मी तुम्हाला ती डार्क दिसण्यासाठी दाखवले. बाकीचं डार्क दिसतंय मला वाटतं, नाही तर मी दुसरं एक रेडीमेड व्ह्यू दाखवतो. हे पहा, हे झालेलं आहे. हा आहे प्रॉब्लेम, हा आहे फ्रंट व्ह्यू, हा आहे टॉप व्ह्यू आणि हा राईट हँड साईड व्ह्यू आणि हा आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचा सिम्बॉल. Using first angle projection method, we have drawn front view, top view and right hand side view. Right hand side view हा लेफ्ट हँड साईडला काढला कारण हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आहे. I hope that all of you have understood the problem. Please like, comment, subscribe and share. आणि कोणाला जर काही शंका असेल तर तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता ह्या ईमेल ॲड्रेसवर sanglepuru@gmail.com. धन्यवाद.